नमस्कार. लोकप्रशासन विभागाच्या आजच्या ह्या लेक्चरमध्ये आपण संघटना हा घटक जो आहे तो अधिक सविस्तर पद्धतीने या ठिकाणी आज आपण बघणार आहोत. मागच्या लेक्चरमध्ये आपण संघटनेची ओळख करून घेतली होती. ढोबळमानाने संघटना काय आहे ही बाब त्या ठिकाणी आपण अभ्यासली होती. आपण बघतो की ह्या संघटनेबाबतही विचारवंतांमध्ये अनेक स्वरूपाचे मते व मतभिन्नता असलेली आपल्याला दिसून येते. संघटना समजून घेणे हे लोकप्रशासन समजून घेण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघतो की काही विचारवंत या संघटनेचा आराखडा करणे या दृष्टीने संघटना करणे किंवा संघटन करणे असे मानतात. तर काही विचारवंत प्रत्यक्ष ह्या संघटनेची उभारणी करण्याला संघटन मानतात. तर तिसरा विचार प्रवाह असे मानतो की संघटनेचा आराखडा तयार करणे तसेच संघटनेची उभारणी करणे या क्रियेला संघटन करणे असे मानण्यात येते. आपण बघतो या संघटनेच्या अभ्यासाला या आधुनिक युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झालेले आहे. समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रामध्ये या मानवी संघटनेचा अभ्यास सविस्तरपणे करण्यात येतो. लोकप्रशासनाच्या अभ्यासात सुद्धा या प्रशासकीय संघटनेच्या अभ्यासाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. संघटनेतील ह्या प्रशासकीय प्रक्रियांना समजून घेण्याचा यामधून सतत प्रयत्न होत असतो. याच दृष्टीने संघटनेच्या ज्या विविध व्याख्या विचारवंतांनी केलेल्या आहेत ह्या विविध व्याख्या संघटनेचे अधिक विश्लेषणात्मक स्वरूप समजून घेण्यासाठी आपल्याला उपयोगी ठरतात. या संघटन घटकाला अधिक चांगल्या प्रकारे या व्याख्यांच्या आधाराने जाणून घेता येते. यामध्ये संघटनेबाबत केलेली पहिली व्याख्या टॉलकॉट पर्सन्स यांची आहे. तर हे टॉलकॉट पर्सन्स या ठिकाणी म्हणतात की विशिष्ट उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जाणीवपूर्वक निर्माण करण्यात आलेल्या मानवी व सामाजिक समुदायाला संघटन असे म्हणतात. टॉलकॉट पर्सन्सच्या मते एक विशिष्ट उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, कारण संघटना निर्माण करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे एक ठराविक विशिष्ट असा उद्देश लागतो आणि तो
सामूहिक असला पाहिजे, जेणेकरून की त्या ठिकाणी जाणीवपूर्वक सामूहिक प्रयत्न हे करण्यात येतात. असे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जो मानवी व सामाजिक समूह असतो त्याला संघटना असे म्हणतात. तर जॉन डी मुनी यांच्या मते समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक मानवी समूहाला संघटना असे म्हणतात. मुनी यांच्या मते सुद्धा की एक ठराविक स्पेसिफिक ऑब्जेक्टिव्ह किंवा एक ठराविक उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी तो एक मानवी समूह हा त्यासाठी प्रयत्न करतो, कारण यामध्ये ते उद्दिष्ट सामूहिक असतं आणि हे जो मानवी समूह असतो ह्याला संघटन असे म्हणतात. तर ह्याचबरोबर FM मार्क्स ह्यांच्या मते संघटना म्हणजे शासनामध्ये मुख्य प्रशासक आणि त्याचे सहकारी यांच्याकडे जे कार्य सोपवण्यात येते ते पार पाडण्यासाठी जी काही रचना तयार करण्यात येते त्याला संघटना असे म्हणतात. म्हणजेच मुख्य प्रशासक आणि त्यांचे सहकारी ह्यांच्याकडे ज्या कार्य ज्या जबाबदाऱ्या देण्यात येतात ते पार पाडण्यासाठी जी काही प्रशासकीय रचना त्या ठिकाणी तयार करण्यात येते, मग ती कार्यविभाजनाच्या आधारावर असो, जबाबदारी वाटपातून असो, या विविध पदरचना निर्माण करून श्रेणीबद्ध पद्धतीची ही जी काही व्यवस्था निर्माण करण्यात येते याला या ठिकाणी संघटना असे म्हणतात. तर ह्यासोबत हर्बर्ट सायमन हे या ठिकाणी सांगतात की संघटना म्हणजे सामूहिक प्रयत्नांची अशी नियोजित व्यवस्था की ज्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला निर्धारित भूमिका असते व सोबतच सुनिश्चित अशा पद्धतीची कार्य आणि कर्तव्ये पार पाडावी लागतात. संघटना ही अशी सुनियोजित व्यवस्था आहे की ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपली निर्धारित भूमिका, आपली कार्य आणि आपल्या जबाबदाऱ्या ह्या निश्चित पद्धतीने पार पाडाव्या लागत असतात. ह्याचबरोबर फिफनर ह्यांच्यामध्ये संघटनेमध्ये व्यक्तीशी, गटांशी हे संबंध असतात. परस्पराशी असे संबंधित असतात की ज्यामुळे श्रम विभागणी व्यवस्थित घडून आणता येते. यालाच आपण संघटना असे म्हणतो. तर अल्बर्ट लेपास्की ह्यांच्या मते संघटनेचा अर्थ हा निवडणूक जिंकण्याच्या सामूहिक उद्देशासाठी एकत्रित कार्यरत लोकांचा समूह असतो. सोबतच ग्लॅडन हे म्हणतात की संघटना एखाद्या उद्योगातील व्यक्तीच्या अंतर्गत संबंधाचे असे स्वरूप आहे की जे ह्या उद्योगांच्या कार्यांना पूर्ण करू शकते. सोबतच
LD व्हाईट म्हणतात, संघटना कर्मचाऱ्यांची एक अशी व्यवस्था आहे जी कार्य आणि जबाबदारी यांच्या विभाजनाद्वारे स्वीकृत उद्देशाच्या प्राप्तीमध्ये सुविधा प्रदान करते. LD व्हाईट यांनी मोठ्या समर्पक पद्धतीने व्याख्या केलेली आहे की एका ठराविक उद्देशाच्या प्राप्तीसाठी जी काही कार्य करावी लागतात त्या कार्याचं व्यवस्थितरित्या या ठिकाणी विभाजन हे करण्यात येते. त्या कार्य आणि जबाबदारीचे हे या ठिकाणी विविध ह्या कर्मचाऱ्यांमध्ये वाटप करण्यात येते आणि मग ह्या याच्यातून ज्या काही पद्धतीनं ठराविक कार्य आहेत ती त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी जी असणारी व्यवस्था आहे त्याला संघटना असे म्हणतात. वरील व्याख्यांचे विश्लेषण जर आपण केले तर आपल्याला काही ठळक असे या ठिकाणी मुद्दे हे लक्षात येतात. सामान्यतः अनेक व्यक्ती जेव्हा एकत्र येतात व एखाद्या उद्दिष्टाच्या प्राप्तीसाठी कार्य करतात तेव्हा संघटना ही निर्माण होत असते. संघटनेतील कार्य करणाऱ्या या अनेक व्यक्तीच्या कार्यात एकसूत्रता, समन्वय हा असावा लागतो. यासाठी प्रत्येकाची कार्य आणि भूमिका ही निश्चित करण्यात आलेली असते. त्यामध्ये कार्य विभागून वाटप करण्यात आलेली असतात. या सर्व एकूण कार्यात समन्वय ठेवून जो काही उद्देश आहे तो साध्य करण्याचा या ठिकाणी प्रयत्न होतो. संघटना करण्याची प्रक्रिया यांत्रिक औपचारिक स्वरूपाचीच अशी नसते, तर संघटनेला एक मानवी बाजू सुद्धा आहे. अशा पद्धतीनं ही या ठिकाणी संघटनेच्या व्याख्या आणि अर्थ हा करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.